देवाची दारी उभा क्षणाभरी तेने मुक्तेचारे साधेल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। गोड अतिशय अभंग आहे। ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली। हरिपाठाचा हा पहिलाच अभंग। याही अगोदर माऊलीने चांगदेव 65 लिहिली, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, मग हरिपाठ लिहायची काय गरज होती? स्वाभाविक आहे प्रश्न निर्माण होतो। पण महाराज तिची ग्रंथ व ती सामान्य जीवाला कदाचित समजणार नाही, कळणार नाही, आकलन होणार नाही। सोप्यातलं सोप्यात सांगता येईल का? लोपले ज्ञान जगी हित नेनंती कोणी। हे जे ज्ञान लोपल्याला होतं, हे ज्ञान ह्या संसारिक जीवाला कळावं आणि ह्या जीवाची कुठंतरी उन्नती झाली पाहिजे, आध्यात्मिक त्यांना उन्नती झाली पाहिजे, ह्या जीवाचं हित झालं पाहिजे, परमगतीला हा जीवात्मा गेला पाहिजे, जीवानी शिवाची भेट झाली पाहिजे। म्हणून तुमच्या आमच्यासाठी आपल्या भाषेमध्ये महाराजांनी 27 अभंगाचा हरिपाठ या ठिकाणी रचलेला आहे आणि त्याच हरिपाठातील आजच्या सेवेसाठी पहिला तो अभंग आहे। अभंग अतिशय गोड आहे, कदाचित सगळ्यांच्या पाठांतरामधला आहे। अभंगाची सुरुवात अतिशय छान आहे। ज्या गोष्टीची ह्या जीवाला गरज आहे त्या शब्दानं सुरुवात आहे। देवाचे द्वारी, देव ह्या शब्दापासून सुरुवात झालेली आहे। मग या मानवी जन्माला आल्याच्या नंतर काय गरज आहे ह्या जीवाला देवाची? आहे का नाही आहे? 100% आहे। का आहे? कारण या जन्माला आल्याच्या नंतर देव कशाला म्हणावं कळतं, या जन्माला आल्याच्या नंतर साधू कशाला म्हणावं, संत कशाला म्हणावं, भजन कशाला म्हणावं, कीर्तन कशाला म्हणावं, या जन्माला आल्याच्या नंतर कळतं। एवढा अमूल्य हा जन्म आहे, हा सजासजी भेटलेला नाही की याला इजी गोईंग करायला। कसा भेटलेला? या 184 योनी प्रते जय कोटी कोटी फेरे होती, तव या मनुष्य देहाचे प्राप्ते अवचटेला ते निज भागे। एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देहवारा मग लागे, मनुष्य देहवारा मग लागे, मनुष्य देहवारा मग लागे। एक एक योनी कोटी कोटी फेरा 93,99,999 वेळा फेरा फिरल्याच्या नंतर शेवटचे पाळी मनुष्य जन्म म्हटलंय। किती मोलाचा जन्म, किती फिरलो त्याच्या अगोदर? 93,99,999 वेळा फिरल्याच्या नंतर हे शेवटचं स्टेशन म्हणजे माणसाचा जन्म आहे। आणि या जन्माला आल्याच्या नंतर भजन घडतं। पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, मनुष्य देहीच प्राप्ती परमार्थाची। या जन्माला आल्याच्या नंतर याच देई घडी देवाचे भजन, एकदा आमच्या गायक मंडळीसाठी जोरदार टाळ्या झाल्या। कुळी
कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अशी रत्न जन्माला आली पाहिजे. आज ह्या सप्त्याला साथ सोय देण्यासाठी सुंदर अशी गायनाचार्य मंडळींची उपस्थिती आहे. प्रख्यात असे मृदंगाचार्य, त्याचबरोबर उपस्थित सर्व गावातील सर्व माता भगिनी, बाहेर गावून आलेली सर्व कीर्तन प्रेमी, सर्व नामधारक सगळ्यांच्या चरणी शीर्षाष्टांग दंडवत. की या जन्माला आल्याच्या नंतर भगवंताचं भजन घडतं, दुसऱ्या जन्मामध्ये नाही. आणि म्हणून हा जन्म पवित्र आहे. मग इथे आल्याच्या नंतर महाराज गोड सुंदर सांगतात, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. कुणाच्या द्वारी? देवाच्या द्वारी. देवाचं द्वार वेगळं आणि देवळाचं दार वेगळं. कदाचित आमची गलत फॅमिली होऊ शकते. देवळाचं दार म्हणजे देवाचं दार नाही. मग देवाच्या द्वाराचा पत्ता आम्हाला लावण्यासाठी आम्हाला देव आधी समजून घ्यावं लागेल. देव म्हणजे काय? ग्रामगीतेमध्ये महाराज म्हणतात, देव कुणाला म्हणावं? देव म्हणजे घेवेचे नव्हे, सर्व काही देवची आहे. ऐसा जयाचा संप्रदाय तयाशी नमन माझे. जो काही घेऊ शकत नाही, जो देऊ शकतो त्याला देव असे म्हणतात. मग तो देणारा भगवंत आहे की त्यांनी आपल्याला काय काय दिलंय? सगळंच काही दिलंय. सगळं काही अनमोल असा 3.5 हाताचा आपल्याला देह दिलेला आहे. याच्यापेक्षा मोठं दान काय असावं? आणि असा तो दाता असणारा तो भगवंत, हा जीव सुद्धा त्यांना दिलेला आहे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करावे चिंतन. तो जग जीवन नारायण, गुण गायन तयाचे. त्याने हा जीव दिलेला आहे. एवढा नसून हा जो जीवात्मा आहे त्या भगवंताचा अंश आहे. मम अंश जीव लोके बुधा सनातना. त्या भगवंताचा तो अंश आहे. आणि या जीवात्म्याचं कर्तव्य आहे की त्या भगवंताचं भजन करणे, कीर्तन करणे. याच्यामध्येच त्या जीवाचं हित आहे. आणि म्हणून तो भगवंत आम्हाला समजून घ्यावा लागेल की तो निर्गुण परमात्मा या जीवाला कळणार नाही. त्याला समजून घेण्यासाठी बघा, आता आमचे मृदंगाचार्य आहेत. महाराज नाव आपलं गजानन महाराज. गजानन महाराजांची जर मूर्ती सर्व आम्हाला जर बघायचं असेल, एक मूर्ती आपल्या समोर असावी लागते. आणि म्हणून तो देव निर्गुण परमात्मा आपल्याला कळणार नाही. म्हणून भगवंतानं तुमच्या आमच्या हितासाठी ह्या क्रमसृष्टीवर सगुण रूप धारण केलेलं आहे. देवाची 2 रूप आहेत, एक सगुण साकार रूप आणि निर्गुण निराकार रूप. आणि असा असणारा भगवंत सगुण रूपामध्ये आला. आणि म्हणून तुकोबा एका ठिकाणी म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथे जे जाणावा. तिथं सुद्धा देव आहे म्हणून सांगितलेला आहे. संत त्याच्याही पलीकडे गेले. देव हा चराचरामध्ये भरून उरलेला आहे. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. किती सोपं करून सांगितलं आम्हाला. तो भगवंत आम्हाला समजून घ्यावा लागेल आणि ते तदाकार आम्हाला अवस्था ती प्राप्त व्हावी लागेल. आणि म्हणून आधी देव कळणं गरजेचं आहे. आणि ते देव आम्हाला असा सहजासहजी कळत नाही. का कळत नाही? जेव्हा हा जीवात्मा त्या आईच्या हृदयामध्ये 9 महिने 9 दिवस होता, तेव्हा तो सोहम 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 करायचा. पण 9 महिने 9 दिवसाच्या नंतर जसं आईच्या हृदयाच्या बाहेर पडला, बाहेर पडल्याच्या नंतर त्याला मायेचा वारा लागला आणि कव्हा कव्हा म्हणू लागला. त्या भगवंताशी बैमान झालेला आहे. आणि म्हणून या भवसागरामध्ये तो अडकून पडलेला आहे. त्या देवाचा त्याला विसर पडलेला आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात आम्हाला त्या भगवंताच्या द्वारात आपल्याला जाण्यासाठी देव समजून घ्यावा लागेल. ह्या जीवाला त्या देवाची गरज आहे. त्याच्याशिवाय कोणी ह्या जीवाला तारू शकत नाही. आणि म्हणून अशा भगवंताच्या द्वारात आपल्याला जावं लागेल. सगुण साकार आम्हाला सांगत असताना आम्हाला तुकोबा म्हणतात,
सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी. आपल्यासाठी भगवंत सगुण झालेला आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तुमच्या आमच्यासाठी सुंदर असं रूप, सावलं रूप, कमरेवर हात ठेवून कटीवर कर ठेवून त्या ह्या क्रमसृष्टीला भगवंत आलेला आहे. आणि म्हणून त्या भगवंताच्या द्वारामध्ये महाराज म्हणतात क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी. आता काही लोक असं म्हणतील देवाच्या दारात एक क्षणभर उभं राहिल्याच्या नंतर कुठं 4 मुक्ती मिळतात का? तसं तर आम्ही रोजच देवाच्या दारात जाऊन 1-1 घंटा उभं राहतात, पण आतापर्यंत काय आम्हाला भगवंत भेटलेला नाही. शब्दार्थाने अर्थ नाही, त्याचा भावार्थ मोठा आहे. कारण हा जन्म क्षणभंगूर आहे. किती आहे? क्षणभंगूर आहे. 7 दिवसाचं आयुष्य, 7 दिवसाचं. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. 1 दिवस येण्याचा, 1 दिवस जाण्याचा, उरलेले फक्त 5 दिवस. आणि त्याही 5 दिवसामध्ये याचा भरवसा नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. नाही. म्हणून उपमा क्षणाचंच आयुष्य आहे. म्हणजे इथं क्षण म्हणजे आयुष्यभर त्या भगवंताच्या द्वारात उभं राहिलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. पण आपल्याला काय वाटतं, क्षणभर फक्त देवाच्या द्वारात. आयुष्यभराचं जीवन म्हणजे या अर्थानं महाराज क्षम हा शब्द वापरलेला आहे.
आणि हा का क्षणभर, कारण अशी म्हणत आहे कबीर एका ठिकाणी म्हणतात त्याला थोडस बंद असू की या कलियुगामध्ये, कृतायुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, त्रेतामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य होतं, द्वापरामध्ये 1,000 वर्षाचं आयुष्य, आणि या कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य आहे. पण आज 100 आहेत का? नाही. का नाही 100 वर्षाचं? 100ची नोट आपल्याला हिरवी दिसायला लागली, परंतु कुठं कुठं खर्च होत आहे. अल्पायुष्य मानव देह, शेत गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बाळत्व पीडा रोग क्षय, भजनाशी काय उरले ते पाहेगा, म्हणून राम राम स्मराधी. 100 वर्षाचा आहे, परंतु काही आपलं झोपीमध्ये गेलेलं आहे, बालपणामध्ये गेलेलं आहे. एका ठिकाणी काय म्हणतात बघा, हरे नाम समरण्याला कसारे गड्या वेळ गमाविला, लहानपणामध्ये खेळ खेळूनी वेळ गमाविला, तरुणपणामध्ये संसाराची बेडी पायाला, म्हातारपणामध्ये दम खोकला जागर घातीला, हरिनाम स्मरणाला कसारे गड्या वेळ गमाविला. म्हणजे लहानपणामध्ये आमचं आयुष्य खेळ खेळण्यात गेलंय, तरुणपणामध्ये संसाराचं ओझं वाता वाता गेलं, आणि म्हातारपणामध्ये दम खोकला जागर घातलेला आहे. आमच्या आयुष्याची वजाबाकी झाली मायबाप. आणि म्हणून महाराज म्हणतात की राम राम स्मराधी. आणि म्हणून आयुष्यभर हा शब्द, आयुष्यभरासाठी हा क्षण नावाचा शब्द त्या ठिकाणी महाराजांनी वापरलेला आहे. पण आपल्याला वाटतं की फक्त क्षणभर म्हणजे 5-10 मिनिटं. तर त्या भगवंताच्या दारामध्ये आपण भगवंताचं जर क्षणभर त्या भगवंताचं चिंतन मंथन जर केलं तर काय होतं? नाम संकीर्तन साधन पय सोपी, जळतील पापे जन्मांतरीची. एक नाही, दोन नाही, जन्मांतरीचं पाप आपल्या जळून भस्म होते. एवढी शक्ती त्या भगवंताच्या नामामध्ये आहे. घेताना घेताना नाम विठोबाचे आणि पर्वत जळती पापाचे. अनंत जन्माचं पाप भस्म करण्याची ताकद त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे, नामामध्ये आहे. म्हणून अशा भगवंताच्या द्वारामध्ये आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. इकडं जर पंचकर्णामध्ये जर बघितलं, हा जो दिसलेला जो आपल्याला देह आहे, या देहाला म्हणतात स्थूल देह. पण या देहाच्या मतामध्ये दुसरा एक देह आहे, त्याला म्हणतात सूक्ष्म देह. त्या सूक्ष्म देहाच्या पलीकडे आहे कारण नावाचा देह, आणि त्या कारण देहाच्या पलीकडे आहे महाकारण नावाचा देह. ह्या प्रत्येकाच्या वाचा आहेत, परा पचंती मध्यमा वैखरी. ह्या चारही वाचेच्या परात्परी तेथे नांदे सोमश्री हरी निरंतर म्हणले. मग त्याद्वारा जाण्यासाठी ही सप्त चक्र भेद जावी लागतात. कोंडू कोंडू धरीन जीव म्हणलंय, कोंडू कोंडू धरावं लागते, तेव्हा त्या द्वारापर्यंत आपल्याला जाता येते. ह्या देहा देह आहे. जसा भांडेकरी असतो
गावात भांडे विकायला येतो आणि ते काय करतो, तिचे भोगोने असतात, मोठ्या भोगोन्यात काय करतो, छोटं भोगोनं घालतो, त्या छोट्या भोगोन्यात त्याच्यापेक्षा छोटं, त्याच्यापेक्षा छोटं, असं भोगोन्यात भोगोनं एका भोगोन्यात 10-12 भोगोने घालते. आणि गावात आलं त्याला ते दुकान टाकायचं मांडायचं झालं, एक एक भोगोनं काढते आणि पुऱ्या रानात ठेवते. असं एका भोगोन्यात किती भोगेने बसली. आता भोगोनं म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, त्याला शुद्ध भाषेमध्ये बहुगुण म्हणतात, परंतु अपभ्रंशित झालेला तो शब्द आहे, त्याला बहुगुण त्याचा खऱ्या अर्थाने शब्द आहे, पण आपण त्याला म्हणता भोगन. पण त्या भोगोने घालून जसा तो भांडेकरी येतो, तसं भगवंतानं या एका देहामध्ये देह घातले. आणि ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात गावं बदलत जावं लागतं, तेव्हा कुठंतरी त्याच्या दारामध्ये जाण्याचं भाग्य लाभते. किती बारीक चिंतन आहे. सहज शब्द वापरलेला नाही, गावं बदलावी लागतात. परंतु महाराज आपण ही गावं तर सोडा, पण ज्या गावामध्ये जे देऊळ आहे त्या देवळात आम्ही जात नाहीत. आम्हाला साधू संत सांगायले, पाऊले चालते पंढरीची वाट, आम्हाला सांगायले, परंतु आमचं कसं व्हायलंय, पाऊले चालते देशी दारूची वाट, सुखी संसाराची लावली सारी वाट, पाऊले चालते देशी दारूची वाट. आता मला सांगा, वाट चुकल्याच्या नंतर वाट लागणार, मग आमची वाट चुकू नये म्हणून आम्हाला साधू संतांना सांगितलंय बाबा की हा जो देह आहे, या देहातून पुढच्या देहामध्ये जायचं आहे. ह्या प्रत्येकाचं पंजीकरण आहे, प्रत्येकाचं. याचे गुण वेगळे, त्याचे गुण वेगळे, याच्या दैवता वेगळ्या, त्याच्या दैवता वेगळ्या, प्रत्येकाचा कारभार वेगळा आहे. आणि हे गावं बदलत गेल्याच्या नंतर आम्हाला त्या द्वारापर्यंत जाता येते. आणि त्या द्वाराकडे जाण्यासाठी महाराज म्हणतात आम्हाला की भगवंताचं आम्हाला भजन करावं लागेल, कीर्तन करावं लागेल. का कीर्तन करायचं, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, हरिरूप होता येते. एवढी ताकद त्या नामामध्ये आहे, त्या कीर्तनामध्ये आहे. एखाद्याला भजन जरी येत नसल, कीर्तन जरी येत नसल, ऐकायला काय हरकत आहे, ऐकायला पाहिजे. ऐकण्यामध्ये सुद्धा ह्या जीवाचं हित आहे आणि म्हणून आलं पाहिजे. आज काळाची गरज आहे महाराज. जग झपाट्यानं बदलत आहे. लोक चंद्रावर मंगळावर गेले, पण ह्या कर्मसृष्टीवर, ह्या सृष्टीवरती त्याचं जीवनमय मंगलमय करायचं तो विसरलेला आहे. माणसानं मासळीकडे बघलं आणि त्यानं जहाजाचा शोध लावला आणि जहाजाच्या माध्यमातून मासळीसारखा तरंगायला लागलेला आहे. त्यानं पक्षाकडे बघितलं आणि विमानाचा शोध लागला. माणूस हा विमानाच्या माध्यमातून पक्षासारखा घिरट्या मारायला लागला. त्यानं सापाकडे बघितलं आणि रेल्वेचा शोध लागला. तो सापासारखा वेगानं पळायला लागला. परंतु महाराज, आज तोच माणूस मी माणूस आहे हे विसरून गेलेला आहे. आणि म्हणून आज समाजाला, राष्ट्राला, जगाला भजनाची गरज आहे, कीर्तनाची गरज आहे. आज छोटी छोटी पिढी बघा आज भरकटत चाललेली आहे. आणि म्हणून या गावाचं खऱ्या अर्थानं हे जे धर्ममंडप तुम्ही उभी केलंय, हे काय आहे, हे धर्ममंडप म्हणजे गॅरेज आहे, गॅरेज. आणि गॅरेज मध्ये चांगल्या गाड्या दुरुस्त करतात, बरोबर आहे का? गाड्या गॅरेज मध्ये कशा दुरुस्त करतात? करेक्ट. बिघडलेल्या गाड्या दुरुस्त करतात. आणि हे धर्ममंडप डोरलीवाल्याने निर्माण केले म्हणजे बिघडलेल्या गाड्या आमच्या सारख्या दुरुस्त व्हाव म्हणून हे धर्ममंडप आहे. एकदा ह्या गावकऱ्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, नाहीतर भजन संपून गेले. एका ठिकाणी म्हणलंय की हा देश कीर्तनानं सुधारला नाही आणि तमाशानं बिघडलेला नाही. आणि ज्या देशामध्ये मेल्याच्या नंतर माणसं मोठी होतात, आम्हाला जिवंतपणी कळत नाही, साधू संत आम्हाला कळत नाहीत. थोडं एका ठिकाणी म्हणतात साधू संत कळण्यासाठी साधू व्हावं लागतं, संत व्हावं लागतं. संत झाल्या वाचून संत ओळखताना ये जाणं, स्त्रियांचे बाळात पुन्हा कुमारिका काय जाणे म्हणले. संत झाल्याशिवाय संत ओळखता येत नाही. एखादी अविवाहित मुलगी आहे, बाळातपणामध्ये किती कळा द्याव्या लागतात, तिला त्याची जाणीव नसते. जेव्हा ती बाळाची आई होईल तेव्हा तिला कळेल की दुःख काय असतं, व्यथा वेदना काय असतात.
आणि हजारो इंगळ्या डसल्यावर जेवढ्या व्यथा वेदना होतात तेवढ्या होतात, आणि त्या झाल्याच्या नंतर तिच्या नशिबात ते सुख येतं की बाळाचं मुख बघण्याचं. तसं संत झाल्याशिवाय संत ओळखता येत नाही. परंतु संत ही पुढचे स्टेप आहे. आधी आपण माणूस झालं पाहिजे. का माणूस झालं पाहिजे? कारण तुम्हाला आम्हाला वाटतं आम्ही माणूस आहोत, फक्त अवतार माणसाचा आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, मज माणूस द्या व मज माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. भगवंताला माणसाची भीक मागावी लागली. का माणसं नव्हते? म्हणून गरज आहे आपल्याला माणूस बनण्याची. आणि प्रोसेस स्वतःपासून आहे. आपण जग बदलायला जातो, जग बदलायची गरज नाही, स्वतःला बदलावं लागतं. गाव हा देशाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल राष्ट्राशी म्हणलं. ह्या जगाचा नकाशा कोण आहे? आपलं गाव आहे. आपल्या गावाचा नकाशा कोण आहे? आपलं घर आहे. आपला घराचा नकाशा कोण आहे? आपण आहोत. आणि आपला नकाशा कोण आहे? प्रथम पाया मानव वर्तन, यास करावे उत्तम जतन. इथून सुरुवात आहे स्वतःपासून. पण आपण दोष शेजाऱ्याला द्यालो. घर सुरुवात आपल्यापासून करावी लागते, मायबाप. म्हणून तुकोबा म्हणतात, जग बदलण्याच्या आधी एक गोष्ट आपल्याला करायची. कोणती? मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षे अथवा बंधन, सुख समाधान विच्छा मात्र दे, म्हणून राम राम स्मरादी. आम्हाला आमचं मन प्रसन्न करून घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? कारण प्रपंच असो परमार्थ असो, ह्या दोघाला जर, या दोन्हीमध्ये जर सुखानं आपल्याला जगायचं असेल तर मन नावाचं इंद्रिय आपल्याला ताब्यामध्ये ठेवावं लागेल. कारण का? हे चंचल आहे, एका जाग्यामध्ये थांबत नाही. विषय आपला काय आहे? देवाच्या द्वारात आपल्याला उभं राहायचे त्या. पण त्या देवाच्या द्वारात जाण्यासाठी याची अतिशय गरज आहे. मन हा इंद्रियाचा राजा. हे जे 10 इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, ह्या सगळ्याचा मालक तो आहे. याच्या 2 राण्या आहेत, एक प्रवृत्ती आणि निवृत्ती. ह्या दोघीचा बाजार आहे. 128चा कारभार या देहामध्ये चालतो. आणि त्या मनाला प्रसन्न करून घ्यावं लागणार आहे. ह्या मनाचा मोगरा करावा लागतो. मन हा मोगरा अर्पुनी विश्वरा, आणि पुनरपी संसारा येणे नाही. जर तुमचं आमचं जन्ममरण खंडित व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर या मनाचा आपल्याला मोगरा करावा लागणार आहे, आणि त्या भगवंताच्या चरणी समर्पित करावा लागणार आहे. पण आपल्याला विसर पडलेला आहे. ज्याला आपलं म्हणायला पाहिजे आपण, त्याला आपण आपलं म्हणणं झालो, आणि जे आपले नाहीत त्याला आपण आपले म्हणायला लागलो. इथं कोणीच नाही, आपलं कोणीच नाही. हा सगळा मायेचा बाजार आहे. हा सगळा मायेचा बाजार आहे. आणि म्हणून महाराज आपल्याला एका ठिकाणी सांगतात की ह्या मायेच्या जाळ्यामध्ये गुंतू नका. नको नको मना गुंतू माया जाळी,